नमः पार्वती पते हर हर महादेव. मंदराचल पर्वतावर कामभावनेने प्रेरित झालेल्या मदनबाणांनी उष्ण बनलेल्या शिवाच्या घर्मबिंदूतून घामाच्या बिंदूतून एका आंधळ्या पुत्राचा जन्म होतो. कारण त्यावेळी शिव आणि पार्वती या दोघांचेही डोळे घट्ट मिटलेले असतात. या पुत्राला शिव हिरण्याक्षाच्या हवाली करतात आणि तुझा तो पुत्र म्हणून स्वीकार अशी त्याला सांगतात. या पुत्राच्या प्राप्तीनंतर सशक्त बनलेला हिरण्याक्ष सगळ्या देवांना जिंकतो, देवांना बंदी करून पाताल लोकात घेऊन जातो आणि त्याला आपल्या पुत्र अंधकाच्या समोर सगळ्या देवांना बंदिस्त करून ठेवतो. हिरण्याक्षाच्या या कृतीने संतापलेल्या भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण करून हिरण्याक्षाचा अंत घडवून आणलाय आणि हिरण्याक्षाच्या नंतर हे राज्य हिरण्याक्षाचा पुत्र जो खरं तर शिवाच्या घामातून तयार झालाय त्या अंधकाला मिळालेला आहे. या अंधकाला राज्य मिळाल्यानंतर आता हा मुलगा म्हणून गेला हिरण्याक्षाकडं आणि हिरण्याक्षाचं मूळ कुळ राक्षस. राक्षसांना कसं बरं वाटेल? जिथे व्यंग आहे त्या व्यंगाला टोमणे मारायची सवय सगळीकडेच होती. या हिरण्याक्षाच्या परिवारातील अन्य मुलांनी या अंधकाचा उपहास करायला सुरुवात केली आहे. काय रे, तुला काय, तू शिवाकडून आला म्हणून आंधळा असतानाही तुला राज्य मिळालं. खरं तर या राज्याचे स्वामी आम्ही होण्याच्या लायकीचे आहोत, धष्टपुष्ट आहोत, शक्तिशाली आहोत, आमचा कोणताही अवयव निकामी नाही आहे, पण तू केवळ हिरण्याक्षाचा पुत्र म्हणून तुला राज्य मिळालं. या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली. काय असतं बघा, माणसाच्या मनामध्ये या भावना येऊ लागल्या की आपल्याला मिळालं नाही की त्या चुकीचं कसं मिळालं हे बोलत असतात. धृतराष्ट्राच्या सोबत असंच घडलं होतं ना. द्रौपदीनेही असंच काही उपहास केला होता म्हणे आणि याच उपहासातून धृतराष्ट्राला सारखं वाटायचं की माझ्या लहान भावाच्या नंतर मला राज्य मिळालंय, पर्याय नाही म्हणून. तशी अवस्था माझ्या मुलाची येऊ नये, माझा ज्येष्ठ पुत्रच राजा व्हावा असं धृतराष्ट्राला वाटायचं. आणि त्यातून हे सगळं कांड घडलं. हे महाभारताचा महाभयंकर युद्ध. कोणी म्हणतं की ते द्रौपदीच्या वस्त्राला हात घातल्यामुळं घडलं, कोणी म्हणतं दुर्योधनामुळं घडलं. माझं मत जरासं वेगळं आहे. मी अंध असल्यामुळे ज्येष्ठ पुत्र असूनही राज्य मला मिळालं नाही ही धृतराष्ट्राच्या मनातील भावना. असा अन्याय आपल्या मुलावर होऊ नये. खरं तर ज्येष्ठतेचा विचार केल्यावर पांडूचा पुत्र युधिष्ठिर हा सर्वात ज्येष्ठ पुत्र होता आणि राज्याचा नियम असा आहे की घराण्यातील ज्येष्ठ पुत्राला राज्यकारभार मिळावा, ज्येष्ठाच्या ज्येष्ठ पुत्राला नव्हे, घराण्यातल्या ज्येष्ठ पुत्राला मिळावा. त्या नीतीने युधिष्ठिर ज्येष्ठ. मग आता आधी लग्न पंडूचं झालं, त्याला मुलगा आधी झाला म्हणून राज्यही युधिष्ठिराला मिळणार, मला मिळालं नाही तसं दुर्योधनालाही मिळणार नाही ही भावना धृतराष्ट्राच्या मनामध्ये घर करून गेली आणि त्यानं दुर्योधन राजा व्हावा यासाठीचे डावपेच आखायला सुरुवात केली. रामायणाच्या मूळ घडण्याचं कारणच हे असं, महाभारताच्या माफ करा, घडण्याचं कारणच हे असावं हे आपल्या लक्षात यायला लागतं. तसं अंधकासुराला सुद्धा या स्वरूपामध्ये लोकांनी सांगायला सुरुवात केली आहे की तू अंधळा म्हणून. मग अंधकाने ठरवलं की आपण ब्रह्मदेवाच्याकडे जायचं, ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची आणि तपश्चर्या करून असं वरदान मागून घ्यायचं की आपण शक्तिशाली झालं पाहिजे. त्यांनी कठोर तप आचरायला सुरुवात केली आणि या कठोर तपाचा परिणाम म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानी अंधकासुराला विचारलं, बोल तुला काय पाहिजे, बोल. तो म्हणाला, देवा
मला जे पाहिजे ते द्याल. पण ब्रह्मदेव म्हणाले, हे बघ, आत्तापर्यंत बऱ्याच जणांना अमरत्व हवं होतं, अमर करता येत नाही, मृत्यू अटळ आहे, त्यामुळं मरण देऊ नका असं सोडून काय मागायचंय ते माग, जे मागशील ते दिलं जाईल. अमर्याद शक्ती मिळेल, बळ मिळेल, सगळ्याला जिंकण्याची ताकद तुझ्यात मिळेल. तो म्हणाला, देवा ही तर द्याच द्या, पण मला असं वरदान द्या की माझा मृत्यू तेव्हा येईल जेव्हा माते समान असलेल्या एखाद्या सुंदर स्त्रीशी रत होण्याची भावना माझ्या मनात येईल, हा दानवी विचार मनात येईल, तेव्हा मला मृत्यू द्या. तथास्तु म्हणाले. चला, काहीतरी व्यवस्था करता येणं शक्य होतं. पण बघा, वरदान सोपं नाही आहे. आई सारख्या स्त्रीशी कामुक विचार, स्त्रीविषयीच्या विषयात मनात कामुक विचार यावेत तेव्हा मृत्यू व्हावा. आता इथे आई कोण आहे याचा अंदाज येतोय तुम्हाला? कथा फार भयंकर घडणार आहे. कथा फार भयंकर घडणार आहे. अंधकासुराला असं वरदान दिलंय आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, देवांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलाय की आत्ता कुठे हिरण्याक्ष संपवला होता. हिरण्याक्ष संपल्यावर पुन्हा त्याच्या पोराला एवढं मोठं वरदान ब्रह्मदेवानी द्यावं, पुन्हा काहीतरी वेगळी व्यवस्था करावी, असं का केलं जातं? का प्रारब्ध प्रारब्ध म्हणतात ते हेच असतं? कधी कधी ना लोक मला प्रश्न विचारतात, हाच प्रश्न कथाकारांनाही विचारतात. ते पुराणात लिहिलेलं आहे म्हणून आपण सांगतो असं त्याचं उत्तर अनेक कथाकार देतात. काही कमीच कथाकार असे असतात की जे सकारण अनेक गोष्टी सांगत असतात. मी कथाकार नाही, मी पुराणिक बुवा नाही, मी आपला जे जे वाचलंय त्याचे आपल्याला पटतील असे अर्थ लावण्याचा प्रयत्न करून आपल्या समोर सांगतोय. अर्थात दुरुस्ती करण्याचे अधिकार सगळ्यांना देऊन, चुकत असेल तर चुकतोय असं सांगून मला तुम्ही दुरुस्त करू शकता हा अधिकार आपल्याकडे देऊन मी कथा सांगतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, काय हो, तो हिरण्याक्ष जन्माला घातला, त्याला वरदान दिलं, त्याला शक्तिशाली केलं, त्याला मारायला विष्णूला पाठवलं, त्या हिरण्याक्षाला आपणच पुत्र निर्माण करून महादेवाने देऊन टाकला, मग त्याला शक्ती दिल्या, त्याला मारण्यासाठी विचित्र अटी ठेवल्या, मग पुन्हा महादेवाने अंधकासुराचा वध केला, ते काय तारकासुराचा वध केला, त्याच्या 3 पुत्राला वेगवेगळी 3 पुरं निर्माण करून दिली, त्याचा संहार घडून आणला. काय म्हणे, त्या आणखी एका राक्षसाला मारायला शिवपुत्र जन्माला आला पाहिजे असं म्हटलं, त्याला मारायला लावलं. कथा महादेवाची असो, विष्णूची असो, गणेशाची असो की अजून कोणत्या देवाची, उपद्व्याप असे की आधी राक्षसांना, दुष्टांना बळ द्यायचं, शक्ती द्यायची, वर द्यायचे, तो माजणार, त्रास देणार, देव त्राहिमाम त्राहिमाम करणार, सामान्य माणसं त्राहिमाम त्राहिमाम करणार, आणि मग अवतार घ्यायचा, मग त्या राक्षसाला मारायचं. कशा करता करत असेल बरं देवाचा? सोपं काम होतं ना, वरदानच द्यायचं नाही. एवढी अक्कल तुम्हाला आम्हाला आहे, देवाला का नसेल? साधा प्रश्न आहे. मग प्रारब्ध प्रारब्ध नावाचा विषय करून देव आमच्या प्रारब्धात या गोष्टी टाकत असतो का? आणि प्रारब्धात आहेच तर मग वेगळे प्रयत्न करण्याची काय गरज आहे? एक गंमत सांगतो. एक माणूस भेटला, आजारी असलेला. आपण शिवकथेवर राहणार बरं का कायम, हे जरा मध्ये मध्ये सांगितलं पाहिजे, मध्ये म्हणून सांगतोय. एक माणूस भेटला आणि तो म्हणाला, काय सांगावं, आमच्या प्रारब्धात आजारपण इतकं आहे की
एके दिवशी हाच आजार आता संपवून टाकणार. आणि आपल्या प्रारब्धात आजार लिहिलाच आहे, त्रास लिहिलाच आहे, तर मग डॉक्टरकडे जाऊन तपासून तरी कशाला घ्यायचं? प्रारब्ध आहे ना, तपासून तरी कशाला घ्यायचं? मग डॉक्टरकडे जा, 1000 तपासण्या करा, त्या सुया टोचून घ्या, त्या मशीनमध्ये स्वतःला कोंबा, रक्त काढून द्या, वेगवेगळी उपकरणं शरीरात घालून घ्या. एवढ्या यातना, शिवाय पैसे, मग निदान होणार, मग उपचार होणार. देवानं तर दुःख आणि आजार प्रारब्धात लिहिलाय, मग करायची काय गरज आहे? करतो का आपण असं? एक माणूस असं म्हणतो खरा, पण करतो का तसं? नाही करत. तरी आपण काय करतो? यातना सहन करतो, वेदना सहन करतो, दुःख सहन करतो, डॉक्टरकडे जातो, तपासण्याचा त्रास सहन करतो, खर्च सहन करतो, औषधोपचार घेतो, त्याचा खर्च सहन करतो, उपचार फलदायी होत न होत ते करत राहतो. प्रारब्ध काय असतं बघा? पाप इतकी करून ठेवलीत, इतकं काही देहाला खायला चोचले घालायला सुरुवात केलीये की त्याचं पाप नुसती यातना भोगून संपणार नाहीये. नुसती यातना भोगून संपणार नाहीये. खर्चही करावा लागणार आहे, डॉक्टरच्या पायाही पडावं लागणार आहे, अस्वस्थता असावी लागणार आहे. जगतो का काय, मरतो का काय, जगतो का काय, ही जी अवस्था आहे ना, ती सुद्धा भोगावी लागणार आहे. 4 रुपये खर्चावे लागणार आहेत, वेदना सहन करावी लागणार आहे. प्राक्तन प्राक्तन प्राक्तन, प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध, ते हाच असतं. या सगळ्यांना सहन करत 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 पुढे जायचं असतं. कदाचित, आता जरा असं पॉज घ्या, कदाचित आजाराची वेदना सहन करणे हा एक भोग असू शकतो. डॉक्टरकडे जाण्याचा त्रास सहन करणे हा दुसरा भोग असू शकतो. डॉक्टरला खर्च करणे तिसरा भोग असू शकतो. तपासण्यावरती पैसे घालणे चौथा भोग असू शकतो. औषधावरती खर्च करणे 5वा भोग असू शकतो. आणि हे 5ही भोग केल्यावर वेदनामुक्त होऊन या पापातून मुक्त होण्याची वेळ आलेली असू शकते. त्यामुळं प्रारब्ध असंच सहन केलं पाहिजे. असंच एक गोष्ट सांगतात ना, एक मोठा उद्योजक म्हणे आपल्या गाडीत बसून निघाला. एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं होतं. मध्ये भलं मोठं वाळवंट होतं. कधी कधी प्रचंड पाऊस यायचा आणि या पावसात, वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसात, त्या वाळवंटातलं वाळू त्या वादळासह रस्त्यावर यायची, पुन्हा पाणी यायचं, काही दिसत नव्हतं. आणि तसं वादळ येण्याची शक्यता होती. ड्रायव्हरनं त्या उद्योगपतीला विचारलं, म्हणाला, मालक, वादळाची शक्यता दिसतीये, पाऊसही येईल, प्रवास करायचा? ते म्हणाले, अरे हो, या शहरातून आपल्याला त्या शहरात पोचणं आवश्यक आहे. हा प्रवास केलाच पाहिजे, तरच आपली महत्वाची कामं होणार आहेत. तो म्हणाला, पण नाही, पण वादळ, पाऊस. ते म्हणाले, चल, तुला काय करायचं, तुझं काम काय, गाडी चालवणे, तू चालव. निघाले. सुरुवातीला वातावरण जरा बरं होतं. काही किलोमीटर अंतर गेल्यानंतर अचानक वादळाला सुरुवात झाली. रस्त्यावर वाळू येऊ लागली, थोडंसं दिसणं कमी झालं, दृश्यमानता कमी झाली, गाडी अशी मध्ये मध्ये हेलकावे खाऊ लागली. ड्रायव्हर म्हणाला, मालक, थांबू? ते म्हणाले, नाही अरे, चल, चालत राहा. चालत राहिलं पाहिजे. चिडला ड्रायव्हर. म्हणाला, अहो बघा, आजूबाजूची सगळी वाहनं थांबतायत, त्यांना ड्रायव्हिंग करणं अवघड झालंय, ते वायपर चालत नाहीये काचावर नीट, तुम्ही काय थांब थांब म्हणताय? ते म्हणाले, नाही, चालत राहा, तुझं काम चालवणं आहे, चालत राहा. गाड्या थांबलेल्या होत्या, याची गाडी चालत राहिली. पुढे धो 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 पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर प्रचंड पाऊस पडू लागला. तो म्हणाला, आता तरी खूप गाड्या थांबल्यात कडेला रस्त्याच्या, ते कसं तरी जीव वाचवतायत,
इतकं आभाळ भरून आलंय की दिसायला मार्ग नाही, लाईट लावून उपयोग नाहीये. आपण रस्त्यावरून जातोय की पाण्यातून की वाळवंटातून कळत नाहीये. ते म्हणाले वाळवंटातून गेल्यावर गाडी जागेवर फिरेल बाळा, चल पुढे, चालत राहा. निघाला. हा चिडतोय, रागावतोय, प्रचंड चिडतोय. थोडं पुढे अंतर आल्यावर थोडा पाऊस कमी झाला होता, वादळ कमी झालं होतं आणि म्हणाला, अहो आता तरी थांबूया. थांबेल? ते म्हणाले, नाही थांबायचंय. तुला तोपर्यंत थांबायचं नाहीये जोपर्यंत आपलं गाव येत नाही. गाडी चालवत 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 पुढे आला आणि पुढे आल्यावर काही क्षणात, काही मिनिटात मागचं वातावरण पूर्ण निवळलेलं होतं. लख्ख प्रकाश पडलेला होता, पाऊस निघून गेलेला होता, रस्ते स्वच्छ होते. यांची गाडी त्या संकटातून बाहेर आलेली होती आणि मागे संकट आहे म्हणून थांबलेले, प्रवास थांबवलेले सगळे संकटात अडकलेले होते. हा मात्र आपला प्रवास अडचणी दूर करून संकटातून बाहेर आलेला होता. संकटातून बाहेर यायचं असेल ना तर प्रारब्धाचा प्रवास करावा लागतो आणि हा प्रारब्धाचा प्रवास देवाला, संतांना, कोणालाही चुकलेला नाही आहे. म्हणून अंधकासुराचा जन्म आहे. लक्षात ठेवा, अंधक जन्माला आलाय तो त्याच्या बदला देवाकडून घेण्यासाठी नाही. सद्गुणांच्या लोकांना देवावरची श्रद्धा कायम ठेवायला हवी आणि आपला भक्तीचा प्रवास कायम चालू राहायला हवा. यासाठी अंधकासूर जन्माला आलेला आहे, त्यासाठीच तो जन्माला आलेला आहे. धैर्य, श्रद्धा हेच तुमच्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला उपयोगाचं ठरत असतात. अंधकासुराचा जन्म यासाठीच झालेला असतो. आणि माझं नेहमीचं वाक्य लक्षात ठेवायचं, लीलाचरित्रात हे असं का असं विचारायचं नाही, ते का आलंय हे समजून घ्यायचं असतं. पुढे जाणून घेऊया अजून अंधकासुराची कथा. नमः पार्वतीपते हर हर महादेव.